दिनांक 25 तारखेपासनं अहिल्यादेवींच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं जलसंपदा विभागाच्या वतीने गोदा ते नर्मदा या जलयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्र्यंबकेश्वर येथून त्या यात्रेला पहिल्या यात्रेला प्रारंभ होईल. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते ते यात्रेला गोदा कलश ते आम्हाला सुपूर्द करतील आणि ते यात्रेला सुरुवात होईल. दुसरी यात्रा त्याचवेळी चौंडीहून निघेल. त्या चोंडीच्या पवित्र धरतीची माती घेऊन ते यात्रेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असतील. त्र्यंबकेश्वरला गुरुमाऊली आहेत, परमपूज्य गुरुमाऊली ते अध्यक्ष असतील आणि यशवंतराव होळकर तृतीय कुमार यशवंतराव होळकर त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून राहतात. त्या दोन्ही यात्रा एकत्रपणे 26 तारखेला संध्याकाळी शिर्डीमध्ये येतील आणि मग शिर्डीमध्ये महाराष्ट्रातील 30 नद्यांचं पाणी आपण एकत्र त्या ठिकाणी आपण ज्या 30 नद्यांचे कलश ते शिर्डीमध्ये येऊन त्या ठिकाणी मग एकत्र पुढं 27 तारखेला यात्रा सुरू होईल आणि 27 तारखेला मग ती गंगापूर वैजापूर मार्गे संभाजीनगरहून ती भृष्णेश्वरला मुक्कामाला जाईल. 28 तारखेला ही यात्रा भृष्णेश्वरहून सकाळी निघून कन्नड मार्गे चाळीसगावहून धुळ्याला मुक्कामाला जाईल आणि 29 तारखेला धुळ्याहून निघून ती दुपारनंतर संध्याकाळी आपण माहेश्वरला समारोपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. यामध्ये आमचा हाच प्रयत्न आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचं त्या ठिकाणी माहिती व्हावी. तर खरं म्हणजे ते अतिशय दूरदर्शी आणि उत्तम प्रशासक आणि विशेष करून पाणी संवर्धनामध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलं. म्हणजे जुने बारे असतील, गावतळे असतील, ते दुरुस्त करणं, अनेक मंदिरांची जी पडझड झाली त्या मंदिरांचा उद्धार त्यांच्या हस्ते झाला आणि म्हणून त्यांचीच प्रेरणा घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विचार, विकास आणि वारसा या सूत्रेवर आधारित आपण ह्या जलयात्रेचं आपण आयोजन केलं आहे. यामध्ये संपूर्ण यात्रेमध्ये जलसंपदा खात्याने आत्तापर्यंत केलेल्या वाटचालीचं आम्ही चित्रफित दाखवणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्याही जीवनपटावर आम्ही काही चित्रफित दाखवणार आहोत. अशा एक वेगवेगळ्या उपक्रमानं ही गोदा ते नर्मदा जलयात्रा 25ला सुरू होऊन 29ला माहेश्वरला जाईल. अनेक वारकरी या जलयात्रेमध्ये आहेत. मी स्वतः पूर्ण वेळ थांबणार आहे. मला खात्री की आपल्या सर्वांच्या माध्यमातून या अधिक आम्हाला चांगले सहकार्य आणि या यात्रेच्या निमित्तानं मिळेल अशी अपेक्षा करतो. एक पत्र लिहिले सगळ्या महापालिकेंना की अल निनोचा प्रभाव आहे, त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत पाणी या ठिकाणी वापरावं लागणार आहे आणि ते जपून वापरावं अशा पद्धतीचं जलसंपदा विभागात. असे अल निनोचा परिणाम जो सातत्यानं त्याच्या संदर्भात आम्हाला जे अलर्ट्स येत आहेत, भारतीय हवामान खात्याचे असतील, स्कायमेटकडून असेल, आम्ही आता सर्व धरण साठ्यांचं जे फेर नियोजन करून 31 ऑगस्टपर्यंत पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. तर ते शेतीचं नियोजन, पाण्याचं नियोजन असेल किंवा पिण्याच्या पाण्याचं नियोजन असेल. आता महापालिकेनं आम्ही कळवलं आहे की 31 ऑगस्टपर्यंत धरणातला पाणी साठा जो आहे तो आपल्याला उपलब्ध करून देताना तुम्ही तुमचं अंतर्गत पाण्याचं नियोजन करायचं आहे. आम्ही काही पाणी कपात करा वगैरे आमचं काही काम नाही. महापालिकेला उपलब्ध पाण्यातून त्यांना अधिक काळ ते पाण्याचा साठा जेवढा उपलब्ध आहे त्याचा मी कपात करत नाही. पण उपलब्ध साठा जर एक्झॉस्ट झाला, पाऊस उशीर आला तर मग शेवटी नागरिकांना त्रास सहन होईल.
म्हणून महापालिकेनं आम्ही जबाबदारी सोपवलेली होती की तुम्ही त्याचं नियोजन करा म्हणून. असं आहे की ज्यावेळेस असा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे आत्ता धरणामध्ये साठा गेल्या वर्षीचं पाणी पाऊस पडल्यामुळे चांगला आहे. आता काही आपण शेतीला काही निर्बंध घालतोय का किंवा तशा पद्धतीचं काही वेळ प्रसंगी करू शकू का? नाही, आम्ही आता कालवा सल्लागार समितीच्या झाल्या बैठकीत त्याचं नियोजन केलेलं आहे. असं कुठं शेतीच्या पाण्यात कपात होत नाही. आणि एवढंच आहे की पाण्याचे काटकसरीने वापर झाला पाहिजे, पाण्याची उधळपट्टी थांबली पाहिजे, पाण्याचा गैरवापर थांबला पाहिजे, अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत. आणि प्रत्येक रोटेशनचं जे पाणी जेवढं उपलब्ध आपण आता मंजूर केलेलं आहे त्यामध्ये किंबहुना त्याच्यामध्ये काही आपल्याला बचत करता आली तर ते पाहिलं पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. गणेश कारखान्याचा विषय कोर्टापर्यंत गेला आहे. तुम्ही एका पक्षाची म्हणजे तर भाजप मध्यस्थी करणार का यावर चर्चा आहे. काय त्याच्यातून तोडगा निघेल असं वाटतं? नाही, काही तोडगा नाही. ती सहकारातल्या सगळ्या राजकारणाच्या सहकारातल्या काही भानगडी आहेत. त्याच्यामुळे त्याचं साधारण नियता कोर्टाचं भांडण चालू आहे. त्याच्यामध्ये काय ते भारतीय जनता पक्ष काँग्रेस असं काही नाही आहे. सहकाराच्या कायद्या पद्धतीने कार्यवाही सुरू होत राहील. तनपुरेच्या पाठिंब्याची पण बोललं जाते. काय तुमचा पाठिंबा आहे? नाही, अतिशय स्पष्टपणे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांनी अक्षय कर्डिलेला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे सगळे कार्यकर्ते कार्यरत आहेत. सांगता सभेला ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री आले त्यावेळी अतिशय म्हणजे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही आता सगळे एकत्र काम करणार आहोत. तेव्हा संदिग्धता कुठंच नाही आहे. म्हणजे प्राजक्त तनपुरे आता भाजपमध्ये येतील नाही ते तो त्यांचा प्रश्न आहे, तो नंतरच्या काळामध्ये. पण या निवडणुकीमध्ये एक आचारसंहिता त्यांनी पाळलेली आहे की शिवाजीराव वारले जसं बारामतीला जर तुम्ही एकत्र आलेला आहात तसं राहुरीमध्ये काय अडचण होती. म्हणून शिवाजीरावांच्या अचानक जाण्यानंच ही जागा जी रिक्त झाली होती. म्हणून एक तर दोन गोष्टी, एक तर त्या एक संवेदनशील विषय होता म्हणून, आणि दुसरा राहुरी तालुक्याच्या विकासाकरता जर आपण एकत्र आलो तर त्यात वागं काहीच नाही आहे. त्यामुळे त्यासाठी निवडणुकीला उभं राहिलेच पाहिजे असं काही नाही आहे. म्हणून चांगली भूमिका प्राजक्त तनपुरे घेतली आणि त्याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा, अध्यक्षपदावरून विखे पाटलांनी नाव हलवलंय असं मनोज जरांगे यांनी निशाणा साधला. आता मनोज जरांगे पाटलांचं मला वाटतं काहीतरी त्याच्यामध्ये काय माहिती गैरसमज असतील. काय ते अध्यक्षपद मी राहिलोच पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे काही काही अध्यक्षपदासाठी फार आश्रयस्थलेलो आहोत असं काही नाही आहे. जे काम त्या समितीच्या माध्यमातून सुरू आहे त्याची मग वस्तुनिष्ठ माहिती मला वाटतं गेल्या आठवड्यात जरांगे पाटलांना अहवाल पाठवला आहे मी की उपसमिती काय सगळ्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत न गेल्यामुळे सुद्धा गैरसमजीतून त्यांनी काही केलं असेल. आम्ही त्यांना पाठवले सगळी कार्यवाही काय होते, काय सुरू आहे, कशा पद्धतीने सुरू आहे. आता त्यांच्यानंतर मी त्यांच्याशी स्वतः बोलणार आहे परत की आणखीन त्यांच्या मनात काही शंका असतील तर. त्यांचं असं म्हणणं आहे की कामच होत नाही, त्यामुळे मग आता मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, त्याशिवाय पर्याय नाही. नाही, त्याची आवश्यकता नाही आहे. कारण शेवटी जी काही त्यांची मागणी होती हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीनंतर जवळजवळ 54,000च्या लोकांना दाखले दिले गेलेले आहेत. यापूर्वी समिती स्थापन होण्यापूर्वी जवळजवळ 2,36,000 दाखले दिलेले आहेत. ज्या काही विशिष्ट भागांमध्ये हा प्रॉब्लेम होता हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीबद्दल त्याचीसुद्धा कारवाई सुरूच आहे. मी दैनंदिन मॉनिटर करतो आहे. मी उलट जरांगे पाटलांनी विनंती केली होती. मागे एकदा आपल्याला म्हटलं होतं की त्या भागातील जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्यावरसुद्धा दबाव आणण्याची गरज आहे की त्यांनीसुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये या दाखल्यासंदर्भात कारवाई किती शीघ्रगतीने व्हावी, लवकर व्हावी, कडक व्हावी, अशा पद्धतीने त्यांचीसुद्धा तेवढीच जबाबदारी आहे ना. त्यांना फक्त निवडणुकीसाठी जरांगे पाटलांची मदत पाहिजे असेल तर ते चुकीचं आहे. त्यांनीसुद्धा या कामासाठी मी पाटलांनाही विनंती केली आहे की तुम्ही त्या लोकांनाही त्या लोकप्रतिनिधींनाही थोडा आपण जरा अंकुश ठेवला पाहिजे. तुमच्यावर विश्वास खूप दर्शवला होता, मात्र आता निशाणाही तुमचा. नाही, तो गैरसमजुतीने आहे. त्यांचं काय असं माझ्याबद्दल काही असं दुराग्रह नाही आहे. तर आम्ही चर्चेमध्ये त्यांचं गैरसमज दूर करू. बारामतीमध्ये 2019ची निवडणूक पवार विरुद्ध पवार होईल अशा पद्धतीचं चित्र दिसतंय. कारण की अजित पवारांचे धाकटे चिरंजीव म्हणतात की 29ला ते लढतील आणि त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशा प्रकारचं चित्र तिथं पाहायला मिळेल. काय खरं म्हणजे त्याच्यावर मी काय भाष्य करणार. पवारांच्या आता तरी दोन्ही पवार एकत्र लढावेत
की त्यांनी एकमेकाला पाठिंबा द्यावेत, तर त्यांचा तो विषय आहे. आपण एकूणच फार लांब आहे अजून. बघूया काय तोपर्यंत काय होतं, बऱ्याच गोष्टी घडतील त्यापर्यंत. आमदार गायकवाडांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती, जे पुस्तक होतं शिवाजी कोण होता, त्याचे जे प्रकाशक आहेत त्यांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कसा करू शकतो. आता मुळात संजय पुस्तक गायकवाड. पानसरेंनी लिहिलंय आणि ते खूप जुनं आहे. असं आहे ते कॉम्रेड दत्ता पानसरेंनी ते पूर्वी पुस्तक लिहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं. ते फार पूर्वी त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर त्यांची हत्या झाली. त्याच्यामध्ये मी स्वतः कोल्हापूरला जाऊन त्या गुन्हेगारांना अटक करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. पण त्याच्यामध्ये कारवाई करायची बाबतीमध्ये पुष्कळ आग्रह धरला. आपण मला वाटतं आमदार गायकवाडाने माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये. याच्यामध्ये पूर्वी काही सगळे काही बाबतीत निकाल झालेले पूर्वीच. थँक्यू. आम्ही आता 27 येतो आम्ही सकाळी. 27ला शिर्डी निघू. ते फोक यात्रेचा कार्यक्रम, फोक आख्यान, तो कार्यक्रम आहे संध्याकाळी 26ला. चांगला आहे. पण कुठे म्हणतात ते पाहायला नाही. चांगला आहे सगळे तरुण मुलं आहेत. आणि खूपच सुंदर करतात. ते मिळत नव्हतं. आता मला वाटतं हे वैजापूर गंगापूरला मी संध्याकाळी 5 वाजता येऊ संभाजीनगरला. तिथे 4-5 ठिकाणी स्वागत आहे. मग कृष्णेश्वरला मुक्कामा जाणार आम्ही. हिंदी में तुम सवाल पूछना सर, पीएम मोदी को आतंकवादी कहने पर चुनाव आयोग ने कांग्रेस अध्यक्ष बनने को कारण बताओ नोटिस जारी किया। खरगे जी का जो बयान का मैं तो तीव्र शब्द से निषेध करता हूँ. इतने बुजुर्ग नेता है, उनसे ये उम्मीद नहीं थी और उनके ऊपर तो कार्रवाई होनी चाहिए. चुनाव करेंगे नहीं करेंगे, लेकिन उनके खिलाफ मुकदमा दर्ज होना चाहिए. हम करेंगे. मुंबई की एक विशेष पीएमएलए अदालत ने महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक घोटाले मामले में एनसीपी के विधायक रोहित पवार, कांग्रेस नेता रंजीत देशमुख और अन्य को बरी कर दिया. वो सीबीआई का था पीएमएलए केस में. मेरे ख्याल से उसमें अभी सब इंक्वायरी पूरी हो गई है. मुझे मालूम नहीं उन्होंने क्या आधार लिया है, लेकिन काफ़ी लोग जो इन्वॉल्व थे उसमें एमएससी बैंक में. सुप्रीम कोर्ट ने पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी की कड़ी आलोचना करते हुए कहा है कि उन्हें प्रवर्तन निदेशालय ईडी की तलाशी में बाधा डाली है. लोकतंत्र खतरे में है, कोर्ट ने कहा. माननीय सर्वोच्च न्यायालय ने जो टिप्पणी की है उसके ऊपर तो मैं टिप्पणी नहीं कर सकता, लेकिन उस बात सही है. एक लॉलेस स्टेट बन गया है पश्चिम बंगाल, जहाँ कोई कानून व्यवस्था ही नहीं है. मैं समझता हूँ कि ये चुनाव में ममता बनर्जी को लोग पूर्णतः उसको पराजित करेंगे और वास्तव में लोकशाही लाने की जो पश्चिम बंगाल जनता ने पहल की है उसको यश मिलेगा. अमित शाह ने जो है ममता बनर्जी और भाजपा पे निशाना साधते हुए कहा है कि पश्चिम बंगाल की जो राजधानी और झुग्गियों का शहर बन गई है, ममता बनर्जी घुसपैठियों को झुग्गियों में बसवाकर अपनी वोट बैंक बढ़ा रही है. आदरणीय गृहमंत्री जी जो बात कह रहे हैं वो सही है, क्योंकि बांग्लादेशी घुसपैठी के कारण एक तो गुनहगारी बढ़ गई पश्चिम बंगाल में और वो उनके वोट बैंक बन गए ममता बनर्जी को. वो तो सोरसूत है. बांग्लादेशियों को निकालना ये सबसे बड़ी प्रायोरिटी है और ममता बनर्जी रहने तक वो असंभव है. देश को अंदरूनी खतरा भी उसके कारण हो रहा है. उसका तो सख्ती से उसके खिलाफ कार्रवाई करने की आवश्यकता है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.